नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मराठीतील समास या घटकाबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. आता आपल्याला समास म्हणजे काय किंवा समासाची व्याख्या करताना त्या ठिकाणी कशा प्रकारची केली जाते, समास कशाला म्हटलं जातं, आपण बोलताना किंवा लिहिताना शब्दाची काटकसर करून त्याचा एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो, त्याच व्याकरणामध्ये समास असे म्हणतात. आपण या ठिकाणी घेतलंय पहा, आपण बोलताना किंवा लिहिताना आपण शब्दाची काटकसर करून त्याचा एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो, त्याच व्याकरणात समास असे म्हणतात. त्याचबरोबर सामासिक शब्द म्हणजे काय याची व्याख्या देखील त्याच प्रकारे केली जाते. सामासिक शब्द म्हणजे जोड शब्द जो तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो. आपण बोलताना किंवा लिहिताना आपण शब्दाची जी काटकसर करतो आणि त्यावरून एकच शब्द तयार करतो, त्यास सामासिक शब्द असे म्हणतात किंवा जो समास तयार झालेला आहे त्याला सामासिक शब्द म्हणतात. तर विग्रह म्हणजे काय? सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्यास विग्रह असे म्हणतात. हे तीन घटक आपल्याला या ठिकाणी समास पाहत असताना सर्वात महत्वाचे आहे. समास आपल्याला समजला पाहिजे. त्याचबरोबर सामासिक शब्द कसा तयार होतो, त्याला सामासिक शब्द का म्हणतात, आणि विग्रह म्हणजे काय, हे तीन घटक समजल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काही समासाची उदाहरणं पाहून आणखी त्यामध्ये समासाविषयी थोडक्यात माहिती घेता येऊ शकते. आता आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. या ठिकाणी मी लिहिलेलं आहे उदाहरणार्थ सामासिक शब्द आणि विग्रह. त्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा केला जातो याबद्दल सांगितलेलं आहे. उदाहरण क्रमांक 1, वडापाव. वडापाव, वडा घालून तयार केलेला पाव. वडा घालून तयार केलेला पाव हा जो विग्रह आहे किंवा या शब्दांची, वडा घालून तयार केलेला पाव या शब्दांची काटकसर करून आपण एक जोड शब्द तयार केला, वडा पाव. तसाच लंबोदर. लंब आहे ज्याचे उदर असा तो गणपती. आपण या ठिकाणी विग्रह केलेला आहे. लंब आहे ज्याचे उदर असा तो गणपती, लंबोदर त्याला म्हणतात. हा सामासिक शब्द आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे राजमहल. राजाचा महल या शब्दासाठी, राजाचा महल या विग्रहासाठी आपण राजमहल हा या ठिकाणी सामासिक शब्द घेतलेला आहे. त्याचबरोबर पुढचं उदाहरण आहे दारोदारी. प्रत्येक दारी. प्रत्येक दारी या विग्रहाबद्दल दारोदारी हा शब्द या ठिकाणी सामासिक शब्द म्हणून घेतलेला आहे. आई आणि वडील किंवा आई आणि बाबा. आई वडील किंवा आई बाबा म्हणजे तिथं काय घेतलं आपण, आई बाबा हा सामासिक शब्द घेतलेला आहे. तोंडाने पाठ हा विग्रह आहे, त्यासाठी आपण तोंडपाठ हा सामासिक शब्द घेतलेला आहे. यावरून आपल्या असं लक्षात येतं की एखादा आपण बोलताना किंवा लिहिताना त्या शब्दाची काटकसर करून त्या ठिकाणी समास तयार केला, त्याला सामासिक शब्द असं म्हटलं. त्या सामासिक शब्दाचा आपण विग्रह केला आणि विग्रह केल्यानंतर विग्रह तयार करून किंवा विग्रह करून पुन्हा आपल्याला सामासिक शब्द देखील बनवता येतो. आणि मग आता आपल्याला इथं पाहिजे समासाचे काही प्रकार आहेत. आपण समासाचे प्रकार त्या ठिकाणी पाहणार आहोत. समासाचे 4 प्रकार पडतात. समासाचे 4 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार या ठिकाणी प्रकार आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. दुसरा प्रकार या ठिकाणी तत्पुरुष समास.
चौथा प्रकार या ठिकाणी बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. समासाचे हे 4 प्रकार आहेत. त्यापैकी आपण सर्वात अगोदर अव्ययीभाव समास या ठिकाणी समजून घेणार आहोत. अव्ययीभाव समास म्हणजे काय? आता अव्ययीभाव समास समजून घेत असताना अव्यय हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अव्यय असते किंवा ते प्रधान असते व त्यापासून सामाजिक शब्द तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी क्रियाविशेषण अव्ययाचं ते कार्य करतात. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की अव्ययीभाव समास समजून घेण्यासाठी आपल्याला जी व्याख्या आहे ती व्याख्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजून आली पाहिजे. ज्या समासातील पहिले पद हे अव्यय असते किंवा तो सामासिक शब्द क्रियाविशेषणाचं कार्य करत असतो आणि ते पद प्रधान असते. आता प्रधान पद म्हणजे कसं? मुख्य. त्याला आपण म्हणतो मुख्य पद किंवा प्रधान पद. त्याला त्यासाठी आदिती गुण वापरतात आणि या ठिकाणी पद पाहिजे असेल अव्ययीभाव समासामध्ये पहिला आधी आणि पदा म्हणजे पहिलं पद दोन पद मिळून या ठिकाणी समास तयार होतो. जसं आपण पाहिलं होतं मगाशी वडा पा या ठिकाणचे पद हे आणखी एक पद आहे. दोन पद आहेत वडा आणि पा. हे एक पद झालं आणि हे दुसरं पद झालं. म्हणजे त्या ठिकाणी पहा ह्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे काय असतं? विशेषण असतं वडा आणि ते काय करतं त्या ठिकाणी क्रियाविशेषणाचं कार्य करतं आणि ते प्रधान असतं. त्यावेळेस अव्ययीभाव समास होतो. अव्ययीभाव समासाची व्याख्या या ठिकाणी आपण समजून घेतले. अव्ययीभाव समासाचे शब्द जे असतात ते तयार झालेले असतात. ते स्थळ, काळ आणि रीतीवाचक असतात. अव्ययीभाव समासाचे शब्द स्थळ, काळ आणि रीतीवाचक असतात. रीतीवाचक शब्द म्हणजे स्थळ, काळ आणि रीतीवाचक शब्द जे असतात ते त्या ठिकाणी अव्ययीभाव समास म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. अव्ययीभाव समासातील शब्द 3 प्रकारे तयार होतात. आता आपल्याला अव्ययीभाव समास काय त्या ठिकाणी समजून आलेला असेल किंवा त्याची व्याख्या आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहू. ज्या समासातील पहिले पद हे विशेषण असते, विशेषण असते व ते क्रियाविशेषणाचे कार्य करते किंवा कार्य करत असेल तर अव्ययीभाव समास होतो. अव्ययीभाव समास त्या ठिकाणी होतो. आता अव्ययीभाव समास होतो आपण पाहिलं की कशा आपल्याला स्थळ, काळ, रीतीवाचक शब्द जे असतील ते अव्ययीभाव समासामध्ये आलेले असतील. अव्ययीभाव समासाचे त्या ठिकाणी 3 प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार आहे उपप्रकार आपण म्हणू. अव्ययीभाव समासामध्ये पहिला प्रकार आहे तो या ठिकाणी दुरुक्ती म्हणजे मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन किंवा द्विरुक्ती होऊन किंवा पुनरावृत्ती होऊन त्या ठिकाणी शब्द तयार होतात. पुनरावृत्ती म्हणजे तोच शब्द पुन्हा पुन्हा येऊन पहिल्याच्या पदाची पुनरावृत्ती होते. म्हणजे मराठी भाषेतील दुरुक्ती होऊन त्या ठिकाणी सामासिक शब्द तयार होतो. त्याला आपण अव्ययीभाव समास म्हणून ओळखतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहिजे आपण पाहिलं 3 प्रकार आपल्याला पाहिजे. त्यामधला पहिला प्रकार आपण पाहतोय त्यामध्ये आपण आता दुरुक्ती होऊन तयार होतो म्हणजे आता गारो गारी. उदाहरणार्थ
या शब्दाची नियुक्ती झाली. दारोदारी म्हणजे प्रत्येक दारी. तसंच दुसरं उदाहरण सांगता येईल आपल्याला घरोघरी. घरोघरी या घराच्या त्या ठिकाणी घरोघरी अशी दुरुस्ती झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. त्याचबरोबर मनोमनी, मनोमनी, पानोपानी, प्रत्येक पानात इत्यादी इत्यादी शब्द आपण मराठी भाषेतील दुरुस्ती होऊन किंवा पुनरावृत्ती होऊन जे शब्द तयार होतात ते अव्ययभाव समास असतात. हे पहिल्या प्रकारामध्ये येतं. मग यामध्ये आणखी उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतात. दारोदारी, घरोघरी, मनोमनी, गल्लोगल्ली, पानोपानी, शहरोशहरी आणि दिवसेंदिवस, काठोकाठी इत्यादी हे शब्द या ठिकाणी तयार होतात. म्हणजे पहिल्या पदाची दुरुस्ती झाल्यानंतर तो शब्द तयार होतो, जो सामासिक शब्द तयार होतो त्याला अव्ययभाव समास असे म्हणतात. आपण आता म्हणजेच काय तर पहिल्या शब्दाची दुरुस्ती झालेली आहे आणि अव्ययभाव समास त्या ठिकाणी तयार झालेला आहे किंवा आपण अव्ययभाव समासाचा त्या ठिकाणी शब्द तयार होतो. आपण त्याला दुरुस्ती, पुनरावृत्ती देखील म्हणू शकतो. दुसरा प्रकार या ठिकाणी ब आकडा, उपआकडा या ठिकाणी अव्ययभाव समासाचा त्या ठिकाणी दुसरा उपआकडा येतो. संस्कृत भाषेतील उपसर्ग लागू, संस्कृत भाषेतील उपसर्ग लागू तयार होणारे शब्द, आता यामध्ये संस्कृत भाषेतील उपसर्ग लागू तयार होणारे शब्द हे सुद्धा अव्ययभाव समासाचे उदाहरण असू शकतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण सांगता येईल की यथा, त्याचबरोबर प्रति आणि आ इत्यादी हे उपसर्ग लागले. उपसर्ग म्हणजे सुरुवातीला शब्दाला लागलेले असतात. यामध्ये आपण पाहतो की अव्ययभाव समास होताना यामध्ये पहिलं पद जे असतं ते प्रधान असेल व ते क्रियाविशेषणाचे कार्य करत असेल आणि त्याचबरोबर त्याला त्या ठिकाणी उपसर्ग लागलेला असेल यथा, प्रति, आ, तर आपण या ठिकाणी समजून काय चालायचं की तो अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी यथा म्हणजे प्रमाणे, पहिला आपण शब्द घेऊ यथा, याचा अर्थ होतो प्रमाणे. कोण करता येईल आपल्याला उपयोगी यथा म्हणजे प्रमाणे. मग आता यथाशक्ती, यथाशक्ती हे काय आलं या ठिकाणी? यथाशक्ती हे सामासिक शब्द झाला. यथाशक्तीचा त्या ठिकाणी काय होईल? मग शक्तीप्रमाणे, शक्तीप्रमाणे हा शब्द तयार झाला. त्याचबरोबर यथान्याय, यथान्याय न्यायाप्रमाणे, यथा ऊर्जा, ऊर्जाप्रमाणे, यथाविधी, विधीप्रमाणे अशा प्रकारचे उदाहरण जर आले आपल्याला अगोदर या ठिकाणी उपसर्ग जर शब्दाला लागलेला असेल आणि तो यथा, प्रति किंवा आ असेल तर ते अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे किंवा संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार होणारा तो अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे किंवा शब्द आहे असं आपण म्हणू शकतो. आता दुसरं उदाहरण या ठिकाणी पहा, प्रति. आपल्याला पाहायचं आहे प्रति. संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार होणारे शब्द त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिला की प्रति. आता प्रति पाहणार आहोत. प्रति हा शब्द आहे. आता प्रति म्हणजे प्रत्येक, प्रति म्हणजे प्रत्येक, प्रति म्हणजे प्रत्येक. मग आता हा शब्द जर आपल्याला लागलेला असेल तर आपण काय करणार आहे? प्रतिक्षण. प्रतिक्षण म्हणजे काय? प्रत्येक क्षणाला
प्रत्येक क्षणाला, प्रति तास, प्रति तास, प्रत्येक तासाला, त्याचबरोबर प्रतिदिन किंवा प्रतिदिवस, प्रति महिना इत्यादी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येऊ शकतात. आणि हे सर्व उदाहरणं या ठिकाणी संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून जे सामासिक शब्द तयार होतो त्याला आपण अव्ययी भाव समास म्हणून या ठिकाणी ओळखतो. तिसरं त्या ठिकाणी आहे आ प्रत्यय लागलेला आहे. आता हा प्रत्यय लागतो, हा प्रत्यय पुढे लागलेला आहे, प्रत्यय सॉरी काय लागलेला आहे या ठिकाणी, उपसर्ग लागलेला आहे. आणि उपसर्ग लागून त्या ठिकाणी जे अव्यय समासाचे शब्द बनतात त्यामध्ये उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो आजन्म, आजन्म. आता आचा अर्थ होतो पासून, या ठिकाणी आचा अर्थ होतो पासून. मग या ठिकाणी काय होईल, आजन्म म्हणजे जन्मापासून, जन्मापासून. आजीवन, आजीवन म्हणजे काय की तर जीवनापासून. हे झाले या ठिकाणी विग्रह. आणि हा झाला सामासिक शब्द. सामासिक शब्द तयार होताना काय झालंय, त्याला आ हा उपसर्ग लागलेला आहे, इथं प्रति उपसर्ग लागलेला होता. त्याचबरोबर शब्दाची दुरुस्ती होऊन त्या ठिकाणी जे शब्द तयार होतात, या तिन्ही प्रकारचे शब्द आपण पाहिले किंवा सामासिक शब्द पाहिले, हे सर्व त्या ठिकाणी अव्ययी भाव समासाचे उदाहरण असतात. आता तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे पहा. तिसरा प्रकार पाहायचा आहे आपल्याला या ठिकाणी फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागतो. फारसी, फारसी व अरबी भाषेतील, फारसी भाषेतील उपसर्ग लागतो. जे शब्द तयार होतात उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की फारसी भाषेतील जे शब्द आहे त्याला उपसर्ग लागलेला आहे आणि त्या उपसर्गामध्ये एक शब्द येतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की गैर हा शब्द आहे, गैर. त्याचबरोबर हर, बे, दर आणि बेला इत्यादी शब्द आहेत. हे शब्द फारसी भाषेतील किंवा अरबी भाषेतील त्या ठिकाणी असणारे शब्द आहेत. ते उपसर्ग लागून आल्यानंतर देखील अव्ययी भाव समास होतो. मग यामध्ये आपण पहिला पाहूया. यामधला पहिला गैर. गैरचा त्या ठिकाणी अर्थ होतो शिवाय. गैरचा अर्थ होतो शिवाय. मग आपण यावरून उदाहरण पाहू. गैरहजर, गैरहजर उदाहरणाला गैरहजरचा विग्रह कसा होतो या ठिकाणी पहा. हजेरी शिवाय, हजेरी शिवाय. त्याचबरोबर गैरसमज, गैरसमज या ठिकाणी समजेशिवाय, समजेशिवाय. त्याचबरोबर गैरशिस्त, शिस्तीशिवाय इत्यादी उदाहरण. या सर्वांवरून आपल्या लक्षात आलेलं असेल की गैर हा जो त्या ठिकाणी उपसर्ग आहे हा जर त्या ठिकाणी अरबी किंवा फारसी भाषेमधून लागला तरी देखील अव्ययी भाव समास होतो. आता आपल्याला त्या ठिकाणी
पुढचा पाहिजे आहे हर. हर या शब्दापासून तयार होणारे शब्द. आता हे देखील उपसर्ग लागून त्या ठिकाणी तयार होणारे शब्द. यामधला दुसरा आपण पाहू हर. हर हा शब्द आहे. हर म्हणजे प्रत्येक. हर म्हणजे प्रत्येक. मग या ठिकाणी आपल्याला उदाहरण देता येईल. हरसाल. हरसाल म्हणजे काय? आता एक आपण अर्थ घेतला हरचा म्हणजे काय? प्रत्येक साल किंवा प्रत्येक साले. प्रत्येक साल किंवा साले, प्रत्येक साल म्हणून आपण हरसाल. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आणखी देखील सांगता येईल हर वेळेस. हर वेळेस म्हणजे काय? प्रत्येक वेळेस. प्रत्येक वेळेस हा शब्द लागून देखील या ठिकाणी किंवा हा या ठिकाणी उपसर्ग लागून फारसी आणि अरबी भाषेतील शब्दांना हा उपसर्ग लागून अशा प्रकारचे शब्द तयार झाले तर त्याला आपण या ठिकाणी अव्ययभाव समास आहे किंवा अव्ययभाव समासाचं ते उदाहरण आहे. आपण सहज ओळखू शकतो. पुढचा येता बर. बर हा शब्द उपसर्ग लागून देखील त्या ठिकाणी शब्द तयार होतात. बरला त्या ठिकाणी बर चालतो होतो प्रमाणे. मग या ठिकाणी बर हुकुम. बर हुकुम म्हणजे काय? हुकुमाप्रमाणे. हुकुमाप्रमाणे. बर विधी. विधीप्रमाणे इत्यादी आपण म्हणजे बर शब्द हा जो उपसर्ग लागला फारसी किंवा अरबी भाषेतील शब्दांना किंवा अव्यय शब्द लागला तर त्या ठिकाणी अव्ययभाव समास होतो. बर हुकुमाप्रमाणे, बर विधी, विधीप्रमाणे इत्यादी शब्द आपल्याला सांगले. त्यामध्ये बर न्याय किंवा इत्यादी आपण. पुढचा शब्द या ठिकाणी बे. आता हा बे शब्द. बे म्हणजे काय? बे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल विरुद्ध. बे म्हणजे विरुद्ध. त्याचा अर्थ विरुद्ध. मग आता या ठिकाणी पहा बेशक. बेशक उदाहरण बेशक म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? शंकेशिवाय. शंकेशिवाय. त्याचबरोबर म्हणजे शंकेशिवाय किंवा शंका येता विरुद्ध आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर बेडर. भीतीशिवाय किंवा भीती न घेता. तिसरा त्या ठिकाणी किंवा पुढचा जो शब्द आहे तो शब्द या ठिकाणी आपण एक शब्द अरबी भाषेत लागू राहिलेला आहे. त्यामध्ये आपण दर हा शब्द आहे. दर म्हणजे प्रत्येक. आता दर म्हणजे प्रत्येक, हर म्हणजे प्रत्येक असं आपण म्हटलं होतं. त्या ठिकाणी दर म्हणजे प्रत्येक. दर साल. प्रत्येक वर्षी. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी. त्याचबरोबर दर तास. दर तास. प्रत्येक तासाला. इत्यादी. यावरून आणखी शब्द तयार होतात. त्यामध्ये दर दिवस, दर तास, दर साल, दरवेशी आपण शब्द वापरतो प्रत्येक वेशीमध्ये. आणि शेवटी या ठिकाणी राहिला एक बेला हा शब्द. हा बेला शब्द उपसर्ग लागून देखील काही शब्द तयार होतात. यामध्ये उदाहरण आपण एक बेला शब्द. आता बेलाचा अर्थ त्या ठिकाणी होतो पहा. बेला शब्द म्हणजे काय? त्याचा अर्थ होतो विरुद्ध शंका न घेता. इथं आपण बेला शब्द म्हणजे काय? शंका न घेता. या ठिकाणी वेगळं झालेलं आहे. शंका न घेता बेला शब्द झालेला आहे. आता हे पहा अव्ययभाव समास कसा ओळखायचा याविषयी आपण आता माहिती संपूर्णपणे पाहिलेली आहे.
यामध्ये एक लक्षात घ्यायचा, अव्ययभाव समास ओळखत असताना पहिलं पद हे अव्यय असावं आणि ते प्रधान आहे का नाही ते आपण पाहून घ्यायचं आहे. दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की त्या क्रियाविशेषणाचं कार्य करत आहे की नाही हे आपण पाहायचंय. आणि जर ते क्रियाविशेषणाचं कार्य करत असेल तर तो समास अव्ययभाव समास आहे असं आपण ओळखायचं आहे. तिसरा मुद्दा आपण पाहिला नव्हता, मराठी भाषेतील शब्दांची दुरुक्ती होऊन जर शब्द तयार होत असेल म्हणजे पहिल्या पदाची दुरुक्ती झालेली, उदाहरणार्थ दारोदारी, घरोघरी, गल्लोगल्ली इत्यादी शब्द आपण पाहिले. जर अशा प्रकारची मराठी भाषेतील शब्दांची दुरुक्ती झालेली असेल तर तो अव्ययभाव समास आहे म्हणून ओळखायचा आहे. आणि चौथा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात, उदाहरणार्थ यथा, प्रति, आ इत्यादी उपसर्ग लागून जर शब्द तयार झालेले असेल तर ते देखील अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे म्हणून ओळखायचे. आणि फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार होणारे शब्द देखील आपण पाहिले. त्यामध्ये गैर, हर, बर, बे आणि दर, बेला इत्यादी उपसर्ग लागून सामासिक शब्द तयार झालेले असेल तर ते अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. अशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो.